प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा भाग खूपच सुंदर आणि खूपच जबरदस्त असा दाखवलेला आहे. कारण इकडे आता रविराज आणि अश्विनच्या समोर आता प्रियाचा खरा चेहरा समोर आलेला आहे. प्रियाचा खोटारडेपणा समोर आलेला आहे. आणि एवढंच नाही तर इकडे आता अर्जुन, रविराज आणि सगळ्यांच्या हाती एक खूप मोठा पुरावा लागलाय. प्रियाचे DNA रिपोर्ट्स तर आलेच, पण त्यासोबत रविराजांच्या हाती जे काही असं लागले ना, त्याच्यामुळे प्रिया पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे. म्हणजे एका मागोमाग एक करत करत प्रिया आता पूर्णपणे एक्सपोज झाली आहे. त्यानंतर रविराज आणि अश्विन या दोघांनी प्रियाला अशी जन्माची अद्दल घडवली आहे की प्रियाने स्वप्नात देखील विचार केला नसेल. तर आता हे सगळं कसं घडलं, अश्विन आणि रविराज यांना प्रियाच्या विरोधात नेमके असे कोणते पुरावे लागले, हे सगळं काही आपण आजच्या भागामध्ये पाहूया. पण त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल, चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल आत्ता सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला सुद्धा विसरू नका. इकडे सचिनने महिपतला सोडवण्याची पूर्ण तयारी केलेली असते. पण नागराजला आता मोठा प्रश्न पडलाय. कारण दीक्षितने असं सांगितलंय, सचिन दीक्षित म्हणाला की सगळ्यात आधी महिपतला बाहेर काढणार आणि महिपत बाहेर आले की मग मग तुम्हाला बाहेर काढणार. पण नागराजला आता इथे प्रश्न पडलाय की खरंच हे लोक माझ्यासोबत कोणता गेम तर करत नसतील. हा फक्त महिपतला सोडवण्याचा खटाटोप करतोय. आणि या सगळ्यामध्ये त्यांनी माझ्याच विरोधात उलटसुलट काही सांगितलं. सगळे आरोप माझ्यावर टाकून जर ह्याने त्या महिपतला बाहेर काढलं तर आयुष्यभर मला 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 आतमध्ये खडी फोडावी लागेल. या दीक्षितचा नेमका प्लॅन काय आहे हे मला कळायलाच हवं. पण आता इथे सचिन एवढं सांगत असतो की अजून तसं काही प्लॅनिंग ठरलेलं नाही आहे. पण महिपत यांना जेवढे सोडवण्याचे प्रयत्न करता येतील तसं आपण त्यांना बाहेर काढू. एकदा का त्यांना बाहेर काढलं की तुमच्यासाठी मार्ग मोकळाच होणार आहे. मग तुम्हाला सुद्धा बाहेर काढलं जाईल. पण आता इथे नागराजला कुठेतरी वाटत असतं की हा दीक्षित जिथे फायदा तिथेच तो मदत करणार. त्याला माझ्याकडून काहीच फायदा नाही आहे, पण महिपतकडून त्याला नक्कीच फायदा होणार आहे. आणि त्याच्यामुळे तो महिपतलाच बाहेर काढण्याचा प्रयत्न करणार. एकदा का महिपत इथून बाहेर गेला की हे लोक माझ्याकडे ढुंकून बघणार सुद्धा नाही. आता इथे नागराजला खरंच शहाणपणा आलाय आणि नागराजला कळून चुकलंय की हा सचिन आणि महिपत याला काही मदत करणार नाहीयेत. तिकडे प्रिया माझ्याच प्रॉपर्टीवर उड्या मारते आणि हा इकडे महिपत सुद्धा बाहेर जाणार. म्हणजे या सगळ्यामध्ये फक्त मीच अडकून राहणार. नाही, असं होऊन जाणार नाही. हे शांताचं काही खून प्रकरण आहे. या सगळ्याचा मला स्वतःला कुठेतरी फायदा करून घ्यायलाच हवा. 100% खात्री आहे की हा खून प्रियानेच केलेला आहे. आणि हे जर सत्य मी समोर आणलं तर मला दादा आणि अर्जुन नक्कीच माफ करू शकतात. किंवा मला बाहेर काढण्याचा किंवा कमी शिक्षेचा प्रयत्न नक्कीच करू शकतात. एकदा की मी ही गोष्ट त्यांना सांगितली आणि खरं निघाली तर नक्कीच ते माझ्यावरती विश्वास ठेवतील आणि मला बाहेर काढण्याचा प्रयत्न करतील. आता मात्र इथे नागराजने त्याचाच प्लॅन बदललेला आहे. कारण त्याला तिथे कळून चुकलंय की ह्या दीक्षितवरती आणि महिपतवर अवलंबून राहून चालणारच नाही. आणि प्रिया तर ती आता आपल्याला मदत करणारच नाही. इकडे प्रिया आता अधिराजला भेटून उशिरा घरी आलेली असते आणि त्यामुळे अश्विन आता प्रियावर इथे चिडतो. प्रिया खरं तर अश्विनचे फोन सुद्धा रिसीव्ह करत नसते. अश्विन म्हणतो की कुठे होतीस, एवढा वेळ काय करत होतीस, तू ऑफिसमध्ये गेली होतीस ना, मग तुला एवढा वेळ का लागला ऑफिसमधून आज यायला. प्रिया म्हणते की अरे वर्कलोड इतका होता ना की कामच आवरत नव्हतं आणि त्याच्यामुळेच मला एक्स्ट्रा ओव्हरटाईम करावा लागला. अश्विन म्हणतो की ओव्हरटाईम, तू कंपनी जॉईन सुद्धा केलीस नाही आणि एवढा कामाचा वर्कलोड आणि लगेचच ओव्हरटाईम पण. प्रिया म्हणते की काय करणार आता, एवढ्या दिवसाने मला एवढा चांगला जॉब मिळालाय तर जॉब टिकवण्यासाठी एवढं सगळं करावंच लागेल ना. तेव्हा आता इथे अश्विन म्हणतो की आज तुला जो ड्रेस घातला होतास तो ड्रेस कोणी दिला आणि तू आज अचानक ड्रेस कशी काय घालून गेली. प्रिया म्हणते ऑफिसमध्ये सगळेच ड्रेस घालून येतात आणि मग मी असं साडी घालून जायचं नाही बरं वाटत ना, म्हणून मी तो ड्रेस. पण अश्विन म्हणतो की हा ड्रेस तर तुझा रेग्युलरचा ड्रेस नाहीच आहे, हा ड्रेस नवीन होता. प्रिया म्हणते की हो, मी तो नवीन ड्रेस घेतला नवीन, पण तुला सांगायला विसरले. अश्विन म्हणत असतो की घरामध्ये एवढे प्रॉब्लेम्स आहेत, एवढे टेन्शन आहे, दादाला अटक झाली आहे आणि तुला काहीच वाटत नाही आहे. तू दिवसभर घराच्या बाहेर राहतेस, घरामध्ये उशिरा येते, तिकडे वहिनी टेन्शनमध्ये आहे. आत्ता तुझी खरी गरज आहे घरामध्ये आणि तू तन्वी दिवसभर घराच्या बाहेर राहतेस, रात्री उशिरा घरी येतेस. असं करून कसं चालेल, तुला कळत का नाही आहे. आत्ता सगळ्यात जास्त घरच्यांना तुझी गरज आहे. प्रिया म्हणते की अश्विन मला कळतंय, पण मी तरी काय करू, माझा जॉबसुद्धा आताच नवीन लागलाय आणि जॉब सोडून मला नाही असं घरात बसून राहता येणार आहे. अश्विन म्हणतो की अगं पण थोडासा प्रयत्न तरी कर ना. आणि त्याच वेळेला आता ह्या दोघांचं बोलणं चालू असतं आणि लगेच अश्विनचं लक्ष प्रियाच्या हाताकडे जातं. प्रियाच्या हातातली ती रिंग पाहून अश्विन म्हणतो की तुझ्या हातात ही रिंग, डायमंडची रिंग, ही रिंग कुठून आणलीस, ही केव्हा घेतलीस. आता मात्र प्रिया घाबरते कारण ती रिंग तिला अधिराजने दिलेली असते. प्रिया म्हणते की अरे अश्विन, ही रिंग खरी नाही आहे, खोटी रिंग आहे, ही बघ ना खोटी रिंग आहे, मला सहज आवडली आणि म्हणून मी घेऊन टाकली. अश्विन म्हणतो पण ही रिंग तर खरीच वाटते, खऱ्या डायमंडची असल्यासारखी वाटते. प्रिया म्हणते नाही रे अश्विन, खऱ्या डायमंडची कशी असेल, एवढे पैसे कुठून आणणार आहे मी, तुझा विश्वास नाही का माझ्यावरती, तू माझ्यावरती संशय घेतोस, माझ्यावरती अविश्वास दाखवतोस का. अश्विन म्हणतो की तन्वी तसं नाही आहे, पण घरामध्ये आता इतके टेन्शन्स आहेत ना, त्याच्यामुळे मला ना काही सुचतच नाही आहे.
प्रिया म्हणते की थांबा, मला एक काम आठवलं, आणि प्रिया लगेचच आता तिथून निघून जाते. पण अश्विनला मात्र आता प्रियावरती संशय येतो की खरंच आपल्यापासून काही लपवण्याचा प्रयत्न तर करत नाही आहे ना. अश्विनला ते आठवतं जेव्हा प्रियाने तिचं अपॉइंटमेंट लेटर आलं होतं त्यावेळेला त्याच्यावरती अधिराज म्हणून जे नाव होतं त्या कंपनीचं तिने अधिरा केलं होतं. अश्विनला इथे आता एवढा संशय आलेला आहे. अश्विन म्हणतो की मला ते जाऊन बघावंच लागेल. प्रिया कुठे जॉबला जाते, जी ही कंपनी कुठे आहे हे मला एकदा बघावंच लागणार आहे. आणि त्याच्यामुळे आता अश्विनने ठरवलंय की प्रिया नक्की खरंच कुठे जाते, काय करते हे मला बघायलाच हवं. तर इकडे रविराज हे अर्जुनच्या केस रिलेटेड कोर्टामध्ये आलेले असतात आणि तेव्हाच आता इथे रविराज यांना नागराज पाहतो आणि नागराजला आता असं वाटतं की हीच ती वेळ आहे. मला आता दादाचं काही झालं तरी मन जिंकायलाच हवं, कारण आता काही झालं तरी मला इथून कोणीही बाहेर काढणार नाही आहे आणि माझ्याकडे आता एकच ऑप्शन राहिलेला आहे. हा महिपत मला मदत करणार नाही आहे, मला काही झालं तरी दादाच्याच हातापाया पडावं लागणार आहे. आणि हीच ती वेळ. मी आता जर दादाला सगळं खरं सांगितलं, इव्हन शांताचा खून झालाय या गोष्टीचा जरी मी खरं काही त्याला सांगितलं तर नक्कीच तो माझ्यावर कुठेतरी विश्वास दाखवेल आणि किमान मला बाहेर काढण्याचा थोडा तरी प्रयत्न करू तरी शकेल. नागराज म्हणतो की हो, हीच ती वेळ आहे, मला आता काही झालं तरी ह्या संधीचं सोनं करून घ्यायलाच हवं. नागराज इथे आता रविराजला आवाज देतो. रविराजला नागराजकडे पाहायचं सुद्धा नसतं. तो साईडनेच तिथे जात असताना आता नागराज इथे विनवण्या करत असतो की दादा मला माफ कर, माझी चूक झाली, प्लीज एकदा मी काय बोलतो ते ऐकून घे. रविराज आता नागराजकडे न पाहताच निघून जाणार असतात. तेवढ्यात आता लगेच नागराज म्हणतो की अर्जुनला जर सुखरूप बाहेर काढायचं असेल आणि हा जर खून कुणी केला हे जर तुला माहीत करून घ्यायचं असेल तर मी तुला याच्यातून नक्कीच मदत करेन, कारण मला 100% खात्री नाही आहे, पण मला माहिती आहे की हे सगळं कोणी केले ते. दादा कदाचित तू माझ्यावर विश्वास ठेवणार नाही आहेस, पण मी खरं सांगतोय, मला खूप पश्चाताप झाला आहे. जेव्हापासून मी ह्या जेलमध्ये आलोय ना, माझ्या प्रत्येक चुकीची, प्रत्येक गुन्ह्याची मला पश्चाताप व्हायला लागलेला आहे. दादा प्लीज माझ्यावरती विश्वास ठेव. आता इथे रविराजला अर्जुनच्या केसबद्दल आणि त्या खुनाबद्दल खरंच नागराजला काही माहीत असेल का, आणि काही झालं तरी अर्जुनला आता त्याला बाहेर काढायचं असतं. त्याच्यामुळे आता तो नागराजला म्हणतो की काय माहीत आहे तुला ह्या गोष्टीबद्दल काय माहिती आहे. नागराज म्हणतो की माझ्यापर्यंत ती खबर पोहोचली आहे, तर तुला माहिती आहे की ह्या सगळ्यामागे कोण असू शकतं. अट्टल गुन्हेगार जे लोक आहेत तेच याच्यामध्ये येऊ शकतात आणि मला त्याची कल्पना सुद्धा आहे की ह्या सगळ्यामध्ये कोण आहे. नागराज आता इथे रविराजांना सगळं काही सांगायला सुरुवात करतो. तो म्हणतो दादा तुझा कदाचित माझ्यावर विश्वास बसणार नाही, पण सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुला एक खूप मोठं सत्य सांगायचं आहे, जे सत्य आत्तापर्यंत मी तुझ्यापासून लपून ठेवलं होतं. तुझ्यासोबत एक मोठा गेम केला, त्या दिवशी मी तुम्हाला कोडं घातलं होतं. ते कोडं तुम्हाला अजून सुटलं आहे की नाही मला माहीत नाही, पण मला आता कळतंय की माझ्याकडून खूप मोठी चूक झाली, खूप पश्चाताप झालाय आणि आता मला तुझ्यापासून काहीच लपवायचं नाही आहे. आज मी तुला सगळं काही आहे ते खरं सांगून टाकणार आहे. मी तुला जे कोडं सांगितलं होतं ते कोड्याचं उत्तर मी आज तुला सांगणार आहे. त्या कोड्याचं उत्तर आहे तन्वी. हो दादा, तन्वी. कारण तन्वी तुझी मुलगी नाही आहे. जी मुलगी तन्वी म्हणून तुझ्या घरात आज वावरते प्रिया, ती तुझी मुलगी नाहीच आहे. त्या मुलीला मीच तुझ्या आयुष्यामध्ये पेरलं होतं. दादा मला माफ कर, मी खूप मोठा कट केला होता, पण मी आज हे सगळं काही तुला सांगणार आहे. प्रिया ही तुझी मुलगी नाही आहे, तिला मीच आणलं होतं, पण ती आता माझ्यावरच उलटी फिरली आहे. खरं तर मी जेवढे गुन्हे केलेत ना त्या गुन्ह्यांची शिक्षा आज मी भोगतोय आणि ही शिक्षासुद्धा माझ्यासाठी कमीच आहे, पण मी सांगतो तेच खरं आहे. प्रिया तुझी मुलगी नाही आहे. प्रिया खोटी तन्वी आहे आणि ती नागराज महिपत त्याने मॅनेज केली आहे. महिपतनेच आमच्या आयुष्यात आणलं आणि त्याने मला सांगितलं होतं की या मुलीला तन्वी म्हणून रविराजांच्या आयुष्यात पाठव. खरं तर हा सगळा महिपतचा प्लॅन होता. महिपतच्या सांगण्यावरूनच मी केलं होतं. आणि आता शांताचा जो काही खून झाला तो खूनसुद्धा प्रियानेच केलेला आहे. इथे रविराज म्हणतात तुझं डोकं फिरलंय, तू काय बोलतेस, तुला तरी कळतंय का. नागराज म्हणतो दादा मी बोलतो ते 100% खरं आहे. तुझा विश्वास नसेल, तू माझ्यावरती विश्वास ठेवू नकोस, पण तू प्रियावरती लक्ष ठेव, तिच्या प्रत्येक गोष्टीवरती लक्ष ठेव. हे सगळं प्रियानेच घडून आणलंय, त्याच्या विरुद्ध तुला नक्की पुरावे सापडतील. तर इकडे आता अश्विन हा प्रियाच्या मागावरती गेलेला असतो. प्रिया इकडे अधिराजला भेटायला आलेली असते आणि आता अधिराज आणि प्रिया या दोघांना एकत्र पाहून अश्विन मात्र पूर्णपणे हादरला. प्रिया आतापर्यंत ऑफिसच्या नावाखाली अधिराजच्या पुढे मागे करत होती आणि आता हे खूप मोठं सत्य आता इथे समोर आलेलं आहे. फायनली प्रियाचं भांडं आता अश्विनच्या समोर फुटलेलं आहे. आता अश्विनला कळतं की म्हणजे त्याला जी गोष्ट वाटली होती, त्याला जो प्रियावरती संशय आला होता तो खराच होता. म्हणजे त्याने त्या दिवशी जे वाचलेलं अधिराज नावाची जी कंपनी होती ती बरोबरच होती, पण तन्वीने आपल्याला मूर्ख बनवलं, म्हणजे आपल्याशी ती खोटं बोलली. हे सगळं काही आता इथे अश्विनच्या समोर आलेलं आहे.